नमस्कार. आज 9 डिसेंबर 2024 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. 35 लाख बहिणी नावडत्या. लाडकी बहीण योजनेच्या सर्व अर्जांची आता छाननी होणार आहे. वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आदित्य तटकरे यांची घोषणा. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे. सिरियात असाद पर्वाची अखेर. सत्ता उलथवण्यात बंडखोरांना यश. पंतप्रधानांची मुक्त निवडणुकींची घोषणा. आता सिरियामध्ये काय चालू आहे या संदर्भाची जी न्यूज आहे ती आपण इंडियन एक्सप्रेसमधून कव्हर करणार आहोत. ओके, तर पहा, पहिली बातमी आहे, ही इज गॉन अँड ऑल द फिअर इज गॉन. ओके, मग सिरियामध्ये नेमकं झालेलं काय आहे किंवा त्यामध्ये कोण गेल्यानंतर एवढं खुश वगैरे होत आहेत हे थोडं समजावून घेणं आपलं गरजेचं आहे. पहा, त्यासाठी आपला बॅकग्राऊंड लागेल व UPSC येथून प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. मी कालच्या लेक्चरमध्ये पण म्हटलेलं होतं. तर हा भाग आहे पहा सिरिया. ओके, त्याच्या बाजूला आहे इराक. प्लीज ही कंट्रीची नावं लक्षात ठेवा. इराक आहे, इराकच्या बाजूला आहे इराण. ओके, इराणच्या बाजूला खालती जर म्हटलात तर तुम्ही पाकिस्तान आहे, वरती पहा अफगाणिस्तान आहे व इथं आहे आपला प्यारा भारत. ओके, हा मॅप तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचा आहे. मिडल ईस्टमध्ये परीक्षेला प्रश्न नक्की विचारले जातील. त्याच्यानंतर आता सिरियाच्या आजूबाजूचे जे प्रदेश आहेत ते पण तुम्हाला थोडंसं माहिती असणं गरजेचे आहेत. ओके, म्हणजे वरती ब्लॅक सी वगैरे आहे ते थोडंसं लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर टर्की वगैरे. तर पहा, सिरियामध्ये ना इसवी सन 2000 मध्ये बशर अल असद हे सत्तेवर आले. मग हे 2000 मध्ये सत्तेत आल्यानंतर पहा 10 वर्षांमध्ये यांनी काही काम केलं नाही किंवा जनतेला त्यांचा राग येऊ लागला. ओके, की बाबा हे सरकार निकामी आहे, आपण यांना उलटून टाकू, अशा पद्धतीची तिथं काय अँटी इन्कम्बन्सी वगैरे तयार व्हायला लागली. मग 10 वर्षानंतर ही जी अँटी इन्कम्बन्सी आली होती सिरियामध्ये त्याला उत्तर कसं दिलं पहा बशर यांनी. तर अगदीच पहा 2000 नंतर 10 वर्षानंतर जर तुम्ही कार्यकाळ पाहिला तर अगदीच 11 म्हणजे 2011 साली काय झालं पहा, तर सिरियामध्ये आंदोलन झालं. ओके, की आम्हाला हे सरकार वगैरे नको आहे किंवा बशरची सत्ता काढून टाकावी असं म्हणून त्यांनी काय केलं पहा, 2011 साली आंदोलन करण्यात आलं असद यांच्या विरोधात. बरोबर. मग 2011 साली जेव्हा आंदोलन झालं ना, आंदोलनात त्यांनी कशा पद्धतीने हे सप्रेस केलं पहा असद यांनी. तर अगदीच त्यांनी लष्करांच्या मदतीने जे आंदोलन झालं पब्लिकचं त्याला त्यांनी सप्रेस केलं. बरोबर. मग आंदोलनाला सप्रेस केल्यानंतर अगदीच आता त्यांची जी भूमिका आहे ती कशा पद्धतीची व्हायला लागली पहा, हुकुमशाही पद्धतीची ती भूमिका व्हायला लागली. मग लगेच 1 वर्षानंतर आणि परत एकदा आंदोलन झालं. 2012 मध्ये परत एकदा आंदोलन झालं. त्यानंतर लगेच 2013 मध्ये पण सप्रेस वगैरे व्हायला लागली किंवा म्हणजे तशा पद्धतीने आंदोलनाची स्थिती तिथं उगम व्हायला लागली. बरोबर. मग हे दरवर्षी जे आंदोलन होत आहेत ना याला त्यांनी परमनंटली सप्रेस करण्यासाठी त्यांनी काय केली पहा, मदत घेतली. कोणाची? तर इथं जो बसलेला आहे इराण यांची मदत घेतली आणि वरती एक बसलेला राष्ट्र आहे रशिया. ओके, या दोघा जणांची मदत घेतली. मग त्यांनी म्हटली की बाबा बघा इथे इराक आहे. इराक कोणाला जास्त मदत वगैरे करतात तर अगदीच USAचा आलाय वगैरे आहे व अगदी तो त्यांच्यासोबत सॉफ्ट कॉर्नर आहे इराकबद्दल. पण इराण कसं आहे, अगदी USAला थोडंसं डोळे वटारून वगैरे पाहण्यासारखं करतं. ओके, म्हणजे USA आणि इराण दुश्मन आहेत आणि रशिया आणि इराणचं तशा पद्धतीने चांगले संबंध वगैरे आहेत. बरोबर. मग सिरियाने काय म्हटलं पहा, दुश्मन आणि दुश्मन जर एकत्र आले तर दोस्त बनतात. बरोबर. मग अगदी त्याच पद्धतीने पहा, USAचा आपण दुश्मन घेऊयात आणि आपण काय करूयात, इराणला जाऊन भेटूयात. या पद्धतीने त्यांनी काय केलं, आपली सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी डायरेक्टली रशियासोबत हातमिळवणी केली आणि या इराणसोबत हातमिळवणी केली. आणि दोन्ही राष्ट्र कसे आहेत पहा, रशिया कोणाचा दुश्मन आहे तर अगदीच USAचा, म्हणजे शीतयुद्धापासून आपल्याला ते माहिती आहे. आणि इराण अगदीच पहा USAला त्यांनी दुश्मन मानूनच बसलेले आहेत. मग या कारणाने त्यांनी काय केलं पहा, सिरियाने डायरेक्टली सिरियामध्ये जे अध्यक्ष आहेत बशर अल असद यांनी डायरेक्टली इराण आणि रशियासोबत टायअप केलं व 2013 मध्ये त्यांनी लेबनॉनची जी हिझबुल्लाह जी संस्था आहे, ओके, त्यांच्या अंतर्गत जिथं जिथं सप्रेस वगैरे होण्याचे चान्सेस आहेत ना त्यांना तिथं डायरेक्टली म्हणजे मारून तरी टाकण्यात आलं किंवा अगदीच पहा त्यांना अटक वगैरे करण्यात आलं. असं 2013 पासून चालू झालं पहा. अगदी ही जी सिच्युएशन आहे ना ती 2013 पासून चालू झाली. म्हणजे त्यांचे जे विरोधक असतील, असद यांचे जे विरोधक आहेत ना त्यांना त्यांनी डायरेक्टली नष्टच करण्याचा पवित्रा तिथं त्यांनी घेतलेला होता. आय होप इथपर्यंत तुम्हाला सर्व काही समजलेलं आहे. मग हे सर्व काही आत्तापर्यंत चालत होतं पहा. म्हणजे अगदीच असद यांच्या विरोधात जर कोणी बोललं तर लगेच त्याला अटक वगैरे व्हायची किंवा म्हणजे लष्कर पण त्यांना काय करायचं, मारूनच टाकायची तिथे. बरोबर. मग असं होता पहा आता 2022 मध्ये काय झालं तर रशिया कुठं गुंतला, फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाला रशिया एका युद्धामध्ये पडला. तो आहे रशिया आणि युक्रेनचं युद्ध. ओके, रशिया युक्रेनचं वॉर चालू झालं ना त्यावेळेस थोडीसं ताकद कमी झाली. कोणाची? सिरियाची. आय होप तुम्हाला समजत असेल. कारण पहा रशियाला इकडे लक्ष देणं होत नव्हतं. ओके, रशिया स्वतःचं घर बघेल की सिरियाचं घर बघेल, मग अगदी त्याच धर्तीवर पहा रशियाने इकडे लक्ष देणं थोडंसं सोडून दिलं. बरोबर आहे. मग हे झाल्यानंतर अगदीच
मागच्या वर्षी म्हणजे 2023मध्ये गाझा स्ट्रीप आणि इस्रायलचं भांडण, बरोबर, म्हणजे तिथे गाझा स्ट्रीपवरती इस्रायलचं भांडण वगैरे तशा पद्धतीने चालू झालं. मग जे हिझबुल्लाह जी संस्था आहे ना, ती पण कुठं व्यस्त झाली पहा, इस्रायलसोबत भांडण करण्यामध्ये तिनं व्यस्त झाली. ओके, आता माझे जे शब्द आहेत थोडंसं त्यांना तुम्ही प्लीज डायरेक्टली घेऊ नका, म्हणजे भांडणच्या ऐवजी तुम्ही तिथे युद्ध वगैरे असं समजून घ्या. फक्त तुम्हाला समजून यावं किंवा आपल्या मातृभाषेत तुम्हाला लवकर समजावं या नात्याने मी तशा पद्धतीने बोलतोय. तर पहा, इस्रायल आणि हिझबुल्लाह या दोघांनी काय केलं पहा, त्यांचे तिथे वॉर वगैरे चालू झालं गाझा स्ट्रीपवरती. त्यामुळे जे सिरियाला यांनी मदत केली होती डायरेक्टली अंतर्गत शांततेसाठी, यांनी काय केलं, आता ती इस्रायलसोबत वगैरे वारमध्ये व्यस्त होते, बरोबर आहे. मग आता सिरियाकडे एकच ऑप्शन उरलेला होता, तो होता इराणचा, बरोबर. पण तुम्हाला माहितीच असेल मागच्याच महिन्यामध्ये इराणने पण कोणावरती आक्रमण केलं, इस्रायलवरती आक्रमण केलं. मग पहा, सिरियाला जे जे कोणी मदत करत होते ना, ते आता कुठं गुंतलेले होते, युद्धामध्ये गुंतलेले होते. पहा, लक्षात घ्या, पहिल्यांदा रशिया युक्रेनसोबत, त्यानंतर इस्रायलमध्ये हिझबुल्लाह आणि इकडे जर तुम्ही पाहिलात इराण इस्रायल विरोधात. मग हे जी तिन्ही संघटना होत्या ना, ती एकीकडे विभागल्या गेल्या. मग सिरिया पडला तर इथं एकटं, मग एकटं पडल्या पद्धतीने जर तुम्ही पाहिलात बशर अल असद हे एकटं पडले. मग त्यांनी 2000 पासून त्यांनी सत्ता सांभाळलेली होती, पण आता त्यांना मदतीला कोणी येत नव्हतं. मग 2011 पासून त्यांच्या विरोधात विरोधक एकटवले होते पहा. मग आता त्यांना एकदम संधी मिळाली. रशिया तर येऊ शकत नाही, हिझबुल्लाह तर ऑलरेडी सप्रेस झालेला आहे, कारण त्यांचे रिसोर्सेस गाझा स्ट्रीपवरती संपलेले आहेत. आणि इराण म्हटल्यानंतर आता इराणकडे पण तेवढी ताकद राहिली नाही आहे, कारण तो इस्रायलसोबत वार खेळतोय. मग हे लक्षात घेऊन लगेच त्यांचे विरोधक जे आहेत ना, त्यांनी दमास्कसवरती काय केलं पहा, आक्रमण वगैरे केलं. मग हे जेव्हा बशर अल असद यांना समजलं, त्यावेळेस त्यांनी काय कंट्री पलायन केलेले आहेत. मग आता रिपोर्ट असं म्हणत आहेत की रशियामध्ये ते गेलेले आहेत. पण रशियाची जी एम्बसी आहे किंवा परराष्ट्रमंत्री आहेत, त्यांनी म्हटलं की आमच्याकडे वगैरे ते आलेले नाहीत, असं त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. पण अद्याप आपल्याला त्यांच्याबद्दल कुठे गेले काय माहिती नाही आहे. पण अगदीच पहा, हे थोडंसं आपल्यासाठी एक क्रिटिकल आहे असं तुम्ही म्हणू शकता. व त्याच्यानंतर पहा, इराणने यांना मदत केली होती 2013च्या दरम्यान, म्हणजे सिरियाला मदत केली होती. बशर अल असद यांची संस्था स्थापण्यासाठी इराणने मदत केली होती. त्यामुळे इराणची जी एम्बसी आहे ना, त्याच्यामध्ये पण तोडफोड वगैरे काल करण्यात आली. मग लगेच त्यांनी काय, इराणनी जी एम्बसी आहे त्यांना वापस वगैरे बोलावलेलं आहे. त्यानंतर भारतीयांना पण सतर्कतेचा इशारा सिरियामध्ये काल देण्यात आलेला आहे. ओके, तर ही होती पहा सिरियाबद्दलची हिस्ट्री. मग यावरून तुम्हाला काय लक्षात येतं, आपले जे शेजारील राष्ट्र आहेत ना, तिथं खरंच अशांततेचं वातावरण वगैरे आपल्याला निर्मित झालेलं पाहायला मिळतं आहे. याच्या उलट आपल्याला काय सांगता येतं, डेमोक्रेसी जिंदाबाद, का गरजेची आहे डेमोक्रेसी आपल्याला, हे इथून लक्षात येतं. कारण पहा, जनतेचा जर रोष तुम्हाला आवरायचा असेल ना, तर डेमोक्रेसी अगदी चांगल्या पद्धतीने असायला हवी. ज्या पद्धतीने पहा शेख हसीना यांचं झालं, शेख हसीना यांच्या विरोधात पण म्हणजे अगदी हुकुमशाही पद्धतीची त्यांची भूमिका बनवत चाललेली होती. लास्ट इयरचं इलेक्शन आपण कव्हर केलेलं आहे. मग त्या लेक्चर्समध्ये वगैरे तुम्ही पाहिलाच असाल की पहा, शेख हसीना यांनी म्हणजे कशा पद्धतीने तिथं डेमोक्रेसीला वगैरे थोडंसं सप्रेस करण्याचा प्रयत्न केला. मग ती त्याच्याच विरोधात काय झालं पहा, आंदोलन झालं व त्यांना पलायन करावं लागलं. त्याच्यानंतर अगदीच श्रीलंकेमध्ये पण तेच झालं पहा हल्लत. ओके, त्यांनी पण डायरेक्टली डिक्टेटर टाईप निर्णय वगैरे घेतले, लोकांचा विचारच केला नाही, डायरेक्टली त्यांनी निर्णय घेतले की लगेच त्यांच्या विरोधात जन आंदोलन वगैरे झालं व लगेच त्यांना पण कंट्री सोडून पलायन करावं लागलं. पहा, अगदी 2-3 उदाहरणं आपल्याला इथं देता येतात. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये 2021 साली अफगाणिस्तानमध्ये काय झालं पहा, अमेरिका तिथं प्रस्थापित होती, पण अमेरिकेने जे पपेट राजा वगैरे तिथं ठेवलेला होता, म्हणजे त्यांचे जे अध्यक्ष ठेवले होते, त्यांना पण तालिबानने वगैरे झुगारून त्यांची सत्ता पलटून टाकली व अमेरिकेला पण तिथून सडोकी पळो करून सोडलेलं आहे पहा. मग हे संपूर्ण जे राष्ट्राचं तुम्ही विश्लेषण केलात ना, तर डेमोक्रेसी का गरजेची आहे हेच आपल्याला तिथून उदाहरणा स्वरूप मिळतं. कारण डेमोक्रेसी जर असते ना, तर पहा जनतेचं जे हे आहे, जनतेमधील जे विचार आहेत ना, ते मतपेटीमध्ये वगैरे हस्तांतरित होतात व मतपेटीद्वारे आपण काय करू शकतो पहा, एखादं सरकार वगैरे नव्याने निवडून देऊ शकतो. आता जसं मी म्हणत असताना इथं म्हटलं की पहा, अँटी इन्कम्बन्सी यांच्यामध्ये होती, सिरियामध्ये 2011 सालीच अँटी इन्कम्बन्सी होती. पण जे बशर अल असद आहेत ना, यांनी काय केलं की अँटी इन्कम्बन्सीला त्यांनी सप्रेस करण्याच्या प्रयत्नातून त्यांनी डायरेक्टली लष्करांना वगैरे तिथे पाचारण केलं आणि हिझबुल्लाह सारख्या संस्था वगैरे त्यांनी आणल्या व लगेच जी जनता त्यांच्या विरोधात वगैरे जात आहे ना, त्याला त्यांनी डायरेक्टली जेलमध्ये वगैरे टाकायला लागले. मग हे सोल्युशन नाही आहे पहा, डेमोक्रेसी अशा पद्धतीने सस्टेन वगैरे करू शकत नाही. त्यामुळेच म्हटलेलं होतं कालच्या म्हणजे इलेक्टोरल रिफॉर्मच्या लेक्चरमध्ये तुम्ही ऐकलं असाल की डेमोक्रेसीचं हर्ट काय आहे, तर अगदीच मतदान हे डेमोक्रेसीचं काय आहे, हर्ट आहे. त्यामुळे अगदीच ह्या हर्टला तुम्हाला
जर चालू ठेवायचा असेल, तर लोकशाही जर आपला तेवत ठेवायची असेल ना, तर अगदीच पहा सर्व संपूर्ण जे सूचना वगैरे आहेत किंवा जे विरोधक आहेत त्यांना आपण पॉझिटिव्ह वेनं घेणं खूप गरजेचं आहे. आणि आता त्यांना जर आपण सप्रेस करण्याचा प्रयत्न केला ना, तर इतिहास गवाह आहे पहा की जे हे झालेले आहेत हुकुमशहा पद्धतीचे वगैरे झालेले आहेत त्यांना तिथं तशा पद्धतीने जनतेला सामोरं जावं लागलेलंच आहे. ओके, आय होप हे संपूर्ण न्यूज तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेली असेल. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. सॉरी, थोडंसं आज लेट झालेला आहे. पहा, मी घेतलेलं होतं पूर्ण लेक्चर रेकॉर्डेड केलेलं होतं, पण विंडोज तुम्हाला माहिती आहे अगदीच त्यांचं हे आलं, अपडेट आलं व ते पूर्ण स्क्रीन ब्ल्यू झाली व परत एकदा म्हणजे मला रेकॉर्ड करावं लागतं आहे. त्यामुळे आता आपण फास्टमध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात. आता पहा, विवाह निमंत्रण पत्रिकेच्या बहाण्याने सायबर घोटाळा. आता अगदी हे सर्रास आपल्याला व्हॉट्सअपच्या वरती वगैरे मेसेज येतात ना, त्यानिमित्ताने आहे. पहा, व्हॉट्सअपवरती मेसेज जर तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये वगैरे असाल व तिथं जर अशा पद्धतीचे मेसेज येत असतील ना, प्लीज त्याला डाउनलोड करून तुम्ही ओपन करण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक मेसेज तुम्हाला ओपन करण्याची आवश्यकता नाही आहे. ओके, त्यामुळे जे अनावश्यक ग्रुप आहेत ना, त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होण्याचं टाळा. कारण नवीन पद्धतीचा आता काय झालेलं आहे पहा, एक स्कॅम आलेला आहे. स्कॅम अलर्ट आहे आता बेसिकली हे. तर अगदीच विवाह निमंत्रण पत्रिका म्हणजे अगदीच पहा, हे PDF फाईल वगैरे असं बनवण्यात येते. म्हणजे एक ॲप्लिकेशन APK फाईल आहे ती, PDF फाईल नाही, सॉरी फॉर दॅट. .APK फाईल अशा पद्धतीने बनवण्यात येते व याच्यावरती लग्नपत्रिका अशा पद्धतीने नाव .APK असं फाईल बनवण्यात येत आहे व आपल्या ग्रुपवरती जर टाकण्यात आलं व आपण त्याला जर डाउनलोड करून इन्स्टॉल केलं ना, तर अगदी आपलं जे मोबाईल आहे त्या मोबाईलचे SMS वगैरे जे तुमचं नियंत्रण आहे तुमच्या मोबाईलचं, ते संपूर्ण नियंत्रण त्या दुसऱ्या व्यक्तीला जातं व दुसऱ्या व्यक्तीकडे गेल्यानंतर आता याच्या पुढे वगैरे जाण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळेस अगदी आपण ऑनलाईन शॉपिंग करतो त्यावेळेस OTP मागितलं जातं ना, अगदी तशा पद्धतीने OTP वगैरे घेतली त्यांनी तर तुमच्या मोबाईलचंच नियंत्रण त्या व्यक्तीकडे असतं. त्यामुळे तुम्हाला काहीही समजत नाही, तुमचे संपूर्ण तिथे पैसे वगैरे रिकामे केले जाऊ शकतात. या नात्याने स्कॅम अलर्ट आहे, प्लीज सर्वांनी दक्षता पाळणं खूप गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, क्रिकेटमध्ये निराशा. ही न्यूज आपल्यासाठी गरजेची नाही, त्यामुळे मी स्किप करतोय. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, राज्यकर्त्यांच्या चिठ्ठीवरील पोलिसांच्या बदल्यांचे अधिकार बदलण्याची गरज. आता अगदीच हे मूव्हीजमध्ये वगैरे दाखवण्यात येतं पहा की एखाद्या राजकारणाच्या विरोधात जर पोलीस ऑफिसर वगैरे कारवाई करायचं जर म्हटलं ना, तर लगेच त्याला ट्रान्सफर ऑर्डर वगैरे तिथं प्राप्त होते. मग हे जे कल्चर आहे ना, ते आपल्या भारतीय पोलीस व्यवस्थेमध्ये पण आज घडीला पाहायला मिळतं. मग डॉक्टर मीरा चड्डा बोरवणकर यांचं काय म्हणणं आलेलं आहे पहा की राज्यकर्त्यांच्या विरोधात जर गेलं तर आपले जे ट्रान्सफर वगैरे होते ना, मग या निमित्ताने जर ट्रान्सफरची जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला वगैरे जर भीती असेल ना, तर तो काम चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. पहा, तो ट्रान्सफरेबिलिटी वगैरे तिथं आणेल का प्रशासनामध्ये, तर आणू शकणार नाही. मग या नात्याने काय करणं गरजेचं आहे पहा, अकाउंटेबिलिटी वगैरे तिथं असायला हवी की एखाद्या व्यक्तीचं तिथं ट्रान्सफर होत आहे किंवा एखाद्या अधिकाऱ्याचं जर ट्रान्सफर करत आहात ना तुम्ही, तर अगदी तिथं अकाउंटेबिलिटी आणून ट्रान्सपरन्सी आणणं खूप गरजेचं आहे. ओके, आता हे जे पॉईंट मी बोलत आहे अगदीच ते गव्हर्नन्सचे पण टॉपिक्स आहेत. तसेच पहा, आपला भारत देश आज घडीला जर तुम्ही पाहिला तर कल्याणकारी राज्याची भूमिका आपल्याला पाडायची होती, बरोबर. पण पोलीस जर अशा पद्धतीने कार्य करत असतील किंवा राजकारण्यांसाठी जर ते व्यक्ती काम करत असतील, राजकर्त्यांसाठी जर पोलीस व्यवस्था कार्य करत असतील, तर पोलीस राज्य येईल, कल्याणकारी राज्य दुसरीकडे जाईल. कल्याणकारी राज्याची संकल्पना आपल्याकडे आहे, पण जर पोलीस जर राज्यकर्त्यांचं जर ऐकत असतील ना, तर कल्याणकारी राज्य प्रस्थापित न होता पोलीस राज्य तिथं स्थापित होईल. यासाठी आपल्याला चिंतेची बाब हीच आहे की जे अधिकारी वगैरे त्यांच्यावर अकाउंटेबिलिटी असण्यासाठी जे राज्यकर्त्यांच्या फक्त चिठ्ठीवरून जर ट्रान्सफर वगैरे जर होत असेल ना, तर हे बदलणं गरजेचे आहेत व हे पोलीसमध्ये रिफॉर्म व्हावे लागतील असं त्यांचं मत आलेलं आहे. व तुम्हाला पण हे अशा पद्धतीने पॉईंट्स वगैरे लक्षात ठेवायचे आहेत. यदा कदाचित उद्या इंटरव्ह्यूला वगैरे प्रश्न विचारण्यात आला की पोलीस व्यवस्थेमध्ये आपला रिफॉर्म सुचवा किंवा रिफॉर्म काय करणं गरजेचे आहे, तर तुम्ही सांगू शकता की पोलीस व्यवस्थेमध्ये आज देखील अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी येणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जनतेला पण पहा विश्वास वाटेल. ओके, आज घडीला जर आपल्यासोबत एखादा क्राईम झाला ना, तर आपण पहिल्यांदा पोलिसांकडे जाण्याला थोडंसं घाबरतो की बाबा ते आपला प्रश्न वगैरे करतील व तुला समजत नाही का, तू असं का केलास वगैरे म्हणून आपलाच ते जेलमध्ये वगैरे टाकतील. या भीतीने आपण पहा क्राईम जरी झालेला असेल किंवा आपण जरी व्हिक्टिम असलो तरी पोलिसांकडे वगैरे जात नाही. मग हे थोडंसं प्रॉब्लेम आहे. ओके, कल्याणकारी राज्यामध्ये असं होता येत नाही, हे पोलीस राज्याचं उदाहरण आहे. मग यासाठीच तुम्हाला म्हणायचं आहे की पोलीस आणि जनता एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे व जनतेमध्ये पोलिसांचा विश्वास वाढवण्यासाठी आपला काय पोलीस प्रशासनामध्ये अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सफरेबिलिटी जी गोष्टी आहेत ना, या येणं काळाची गरज आहे असं तुम्ही तिथं म्हणू शकता. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर पुढे चला, संपूर्ण राजकीय बातम्या आहेत, स्किप करूयात.
त्याच्यानंतर चिप निर्मितीबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. आता मी थोडक्यात घेईन पहा, कारण झालेलं काय, मी परत रेकॉर्ड लेक्चर करत आहे व माझा आता घसा नक्कीच पेन करेल ह्या नात्याने, म्हणजे उद्या मला बोलता येणार नाही तर, त्यामुळे थोडंसं शॉर्ट बट स्वीटरित्या मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. सर्वांना माहिती आहे पहा, चायना काय करतं आता, इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये वगैरे त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात आहे, बरोबर. व अगदीच पहा, इलेक्ट्रॉनिक म्हटल्यानंतर तिथं काय येतं, चिप येते. ओके, चिपशिवाय काहीही तिथं होऊ शकत नाही. आता अगदी आपला मोबाईल असू द्या किंवा आता जे मी पेन टॅबने वगैरे लिहितोय ना, याच्यामध्ये पण चिप्स आहेत, बरोबर. मग आता पहा, याच्यापूर्वी 2020च्या अगोदर ना चायनाला अगदी कमी पैशामध्ये वगैरे चिप्स मिळायच्या. पण ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प आले व कोविड लागलं ना, कोविडपासून चायनाला पण तिथं चिप्स वगैरे मॅन्युफॅक्चरिंग करता येत नाही आहे किंवा त्यांच्यावरती निर्बंध लागल्याने पहा चायना थोडंसं बॅकफूटवर गेलेलं आहे पहा, कारण USA ने त्यांच्यावरती सँक्शन लावलेले आहेत. मग चायनाच्या इथंच खालती आहेच कोणता देश, तैवान. ओके, मग चायना काय म्हणतं की तैवान पण माझीच टेरिटरी आहे. का तर पहा, तैवानमध्ये आज घडीला 90% चिप्स जे आहेत ना, आपल्या मोबाईल फोन असू द्या किंवा कोणतंही लॅपटॉप असू द्या किंवा कोणत्याही डिव्हाइसमधल्या ज्या चिप्स आहेत ना, त्या जास्तीत जास्त करून कुठून, तैवानमधून बनवून येतात. ओके, मग त्यामुळे चायना काय म्हणत आहे, 2020ला डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावरती निर्बंध टाकल्यानंतर चायनावरती त्यांनी म्हणत आहेत मग निर्बंध टाकले ना, की चायनाला लक्षात आलं की बाबा आपला खालचाच एक देश आहे तैवान. मग त्यांनी म्हटले की आमची हे जो तैवान देश आहे ना, तो आमचीच टेरिटरी आहे. आता हा तसा इतिहास राहिलेला आहे त्यांचा, म्हणजे ज्यावेळेस चायनामध्ये ग्रहयुद्ध वगैरे चालू होतं, ग्रहयुद्ध म्हणता येणार नाही पण स्वातंत्र्ययुद्ध म्हणूयात आपण, तर स्वातंत्र्ययुद्ध वगैरे ज्यावेळेस चायनामध्ये चालू होतं किंवा जे रॅडिकलाइज जे नेते होते ना, त्यांना चायना सोडून या तैवानमध्ये येऊन राहावं लागत होतं. ओके, मग यासाठी तिथे काय झालं आहे पहा, चायनाचेच लोक आहेत जे की तैवान येऊन स्वतःचं एक स्वतंत्र राष्ट्र वगैरे त्यांनी बनवलेलं आहे. ओके, मग त्यामुळे काय म्हणतं, आमचे ॲन्सेस्टर होते हे. चायना काय म्हणतं की तैवान जो राष्ट्र आहे ना, तो आमच्या ॲन्सेस्टरचा होता, या नात्याने तैवान पण आमचाच देश आहे असं म्हणतं. त्यामुळेच पहा, जे चायना आहे ना, ते तैवानला वगैरे हिसकावण्याचा प्रयत्न करत आहे. बाकी आता याच्या पलीकडे वगैरे लक्षात घेऊ नका, फक्त लक्षात घ्या की तैवानमध्ये जास्त चिप्स वगैरे निर्माण होतात. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरची ऐतिहासिक पार्श्वभूमी हा आर्टिकल आलेला आहे किंवा संविधानबाण आहे. आता मला नाही वाटत की तुम्हाला ही कशा पद्धतीने आपण जम्मू काश्मीरला भारतामध्ये इन्क्लूड वगैरे करून घेतलं ते कोणाला माहिती नसेल म्हणून, म्हणजे सर्वांना याबद्दलची माहिती नक्कीच असणार आहे. पण ज्या विद्यार्थ्याला याबद्दलची माहिती नाही ना, त्यांनी प्लीज हा आर्टिकल एकदा रीड करून घ्या, कारण आता थोडंसं आपला थांबणंच गरजेचं आहे असं माझं मत आहे. त्यानंतर 2 पुढे 4 मागे हा जो आर्टिकल आहेत ना, आता हे 2 जे आर्टिकल आहेत मी आगामी लेक्चरमध्ये वगैरे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेन, कारण माझं थोडंसं घसा पेन नक्कीच करत आहे. आता पहा, अगदीच आता सध्याला जर पाहिलात तुम्ही तर 9:30 दरम्यान झालेले आहेत व अद्याप आपण लेक्चर अपलोड केलं नाही. डायरेक्टली मी 8च्या दरम्यानच करतो, पण विंडोजमुळे आज थोडंसं हे झालं पहा, त्यांचं डायरेक्टली सॉफ्टवेअर वगैरे अपडेट आलेलं होतं, त्यामुळे थोडंसं आपल्याला इथं थांबावं लागत आहे, सॉरी फॉर दॅट. त्याच्यानंतर हे जे इंडियन एक्सप्रेस आहे पहा, इंडियन एक्सप्रेसमध्ये पण तसे काही जास्त आर्टिकल महत्त्वाचे दिसत नाही आहेत पहा, पण 1-2 आर्टिकल आहेत. 1 मिनिट द्या, मला सांगू द्या. हे BJPवालं तुम्ही स्किप करू शकता. त्याच्यानंतर पुष्पा द रूल, आय थिंक पुष्पा 2 मूवी आलेली, त्याचं मूवी रिव्ह्यू आलेला आहे. बाकी हा आर्टिकल तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता, बाकी न वाचले तरी चालतील. ओके, तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूया. थोडंसं माझा कसा हे खरखर करत आहे, या निमित्ताने मी थांबण्याचा प्रयत्न करतोय, सॉरी फॉर दॅट.